आता शाळांना शिक्षक पाहिजे, तर तुम्ही जाहिराती द्या, चांगले प्रोफेशनल लोक येतील, त्या जाहिरातीच्या माध्यमातून तुम्ही शिक्षक निवड करा. एखादी महिला संस्था, तर तुम्ही 10 वर्षाचं काम देताच कसं? त्या संस्थेचं रजिस्ट्रेशन खरं आहे खोटं आहे, किती वर्षाचं आहे हे आपण पाहिलं का? का इथल्या बचत गट आहेत, इथल्या संस्था आहेत, त्या का त्यांना काय नाही दिलं? कुणाच्या तरी नेत्याच्या सांगण्यावर 33 कोटीचं काम, हे हा पब्लिकचा पैसा आहे, प्रॉफिट टॅक्स म्हणून, तुमच्या घरचा पैसा नाही आहे. तुमच्या घरातून आणून करा ना तुम्ही. 33 कोटी म्हणजे काय कमी झाले का? कोणी महिला कुठून आली, कोणाची आहे, कुठल्या नेत्याची आहे? इथं काय अशोक खरात करायचे आहेत का? अशा संस्था आणून महिलांना बोलवून मग त्यांना कामं देऊन याची चौकशी पूर्ण झाली पाहिजे. मी कमिशनरला पत्र दिलेलं आहे, या संस्थेची चौकशी झाली पाहिजे. या संस्थेचं रजिस्ट्रेशन खरं आहे खोटं आहे, किती वर्षाचं आहे, तुम्ही कोणाला विचारूनही काम दिलं का? टेंडर काढलं नाही? त्याचा तो आज महत्त्वाचा प्रश्न होता. बाकी सगळ्या जे आता 5 स्टेडियम जे बनतात आहेत, प्रत्येक गावामध्ये खेळाडूंना तिथल्या तिथे व्यायाम करायला असेल, त्यांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी असेल, ते आपण खेळायचे मैदान 5 तयार करतो. एक नवीन बेलापूरला करतो. बेलापूरला जे कुस्तीचं मैदान आहे ती जागा आपण शिल्कोकडे मागितली आहे. नेरूळची पामबीची जागा आहे ती बटरफ्लायसाठी मागितलेली आहे. आणि छोटे मोठे लोकांची जी कामं होती, कोणाचं समाज मंदिर आहे, कोणाचं पाण्याचं आहे, कोणाचं मच्छी मार्केटच्या, अशी सगळी कामं घेऊन आज आम्ही आयुक्तांना भेटलेलो आहे. महत्त्वाची 3 कामं होती आणि या 3 कामासाठी आम्ही आज आयुक्तांना सक्त आदेश दिलेला आहे की या कामांची चौकशी झाली पाहिजे.